कोल्हापूर जिल्हा परिषदेवर झेंडा कोणाचा? आज दुपारपर्यंत धाकधूक. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाची मोठी उत्सुकता यंदा पाहायला मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने आधी नगर परिषद व नगरपंचायत, नंतर महानगरपालिका आणि शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या तिन्ही निवडणुकांमध्ये राज्यात सत्तेत आणि विरोधात एकत्र असणाऱ्या पक्षाचाच एकमेकांशी थेट सामना झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकीकडे सरकारमध्ये मांडीला मांडी लावून निर्णय घेणारे आणि समोरच्या बाजूला एकजुटीने सत्ताधाऱ्यांना विरोध करणारे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील असंच काहीसं चित्र अनुभवायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांचे निकाल हे फक्त मतदारासाठी नव्हे तर खुद्द राजकीय पक्षासाठी देखील औत्सुक्याचा विषय बनला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदापैकी फक्त 12 जिल्हा परिषदा व एकूण 125 पंचायत समितीच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकाबाबत एकत्रितपणे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांची देखील काहीशी अशी स्थिती पाहायला मिळाली.